नमस्कार. आपण सगळेच कधी ना कधी उपवास करतो, बरोबर? पण उपवास म्हणजे नेमकं काय? फक्त काहीतरी न खाणं? आज आपण उपवास या शब्दाच्या जरा मुळाशी जाणार आहोत. आपल्याला वाटतं त्यापेक्षा त्याचा अर्थ खूप वेगळा, खूप खोल आहे. तो आपल्या विचारांशी, आपल्या कर्मांशी जोडलेला आहे. चला तर मग बघूया काय आहे हा खरा अर्थ. आणि साहजिकच आहे नाही का? उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? उपाशी राहणं. आपण त्याचा संबंध थेट खाण्यापिण्याशीच जोडतो. पण खरंच उपवासाचा अर्थ इतकाच आहे का? की आपण काहीतरी महत्त्वाचं विसरतोय? तर साधारणपणे बघायला गेलं तर आपल्यासाठी उपवास म्हणजे काय? तर काही ठराविक पदार्थ खायचे, काही खायचे नाहीत, किंवा काही शारीरिक नियम पाळायचे, बरोबर? साधारणपणे हाच आपला समज असतो. पण इथेच एक ट्विस्ट आहे. विचार करा, जर हा आपला समज, ही जी कल्पना आहे, ती फक्त अर्धीच गोष्ट असेल तर, आणि उपवासाचा खरा मूळ अर्थ काहीतरी अगदीच वेगळा असेल तर? चला तर मग आधी हे बघूया की उपवास म्हणजे काय नाही. म्हणजे जे गैरसमज आहेत ते आधी बाजूला सारूया. आपल्या मूळ स्रोतांमध्ये काय सांगितलंय त्या आधारे हे समजून घेऊया. तर बघा, मूळ संदर्भानुसार फक्त उपाशी राहणं म्हणजे उपवास नाही, किंवा अनवाणी चालणं, शरीराला कष्ट देणं हेही उपवास नाही. आणि हो, साबुदाण्याची खिचडी किंवा भगर खाणं, तळलेले पदार्थ खाणं, याला तर खरा उपवास मुळीच म्हणत नाहीत. या सगळ्या फक्त बाहेरच्या शारीरिक गोष्टी आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की जाणून बुजून शरीराला त्रास देणं हे उपवासाचं उद्दिष्ट कधीच नव्हतं आणि नाहीये. याच्या मागे एक खूप खोल, एक वेगळा विचार दडलेला आहे. मग आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. जर हे सगळं उपवास नाही, तर मग खरा उपवास आहे तरी काय? त्याची मूळ तात्विक व्याख्या काय आहे? चला बघूया. यासाठी आपल्याला थेट चरक संहितेमध्ये जावं लागेल. तिथे एक खूप सुंदर संस्कृत श्लोक आहे आणि तोच श्लोक आपल्याला उपवासाच्या खऱ्या अर्थाचे दारं उघडून देतो. या श्लोकाचा अर्थच खूप काही सांगून जातो. बघा, उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. कोणाच्या जवळ राहणं? तर गुणांच्या, सद्गुणांच्या जवळ राहणं. आणि कोणापासून दूर राहणं? तर पापांपासून, म्हणजे वाईट विचार आणि वाईट कर्मांपासून दूर राहणं. ही एक नैतिक शिस्त आहे, चारित्र्याची गोष्ट आहे, खाण्यापिण्याची नाही. आता लक्षात आलं असेल की हा सगळा खेळ आतला आहे, आपल्या मनाचा, आपल्या भावनांचा. त्याचा संबंध बाहेरच्या शारीरिक क्रियांशी नाही, तर आपल्या आतल्या स्थितीशी आहे. मग प्रश्न येतो की त्याग नक्की कशाचा करायचा? अन्नाचा नाही, तर आपल्या मनातल्या विकारांचा, म्हणजे राग, लोभ किंवा लालसा, दुःख, भीती, चिंता, या सगळ्या नकारात्मक भावनांना, विचारांना स्वतःपासून दूर ठेवणं, हा आहे खरा उपवास. आणि इतकंच नाही, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे असत्य बोलणं टाळणं. खोटं न बोलता सत्याची कास धरणं, ही सुद्धा खऱ्या उपवासाची एक खूप मोठी अट आहे. ठीक आहे, म्हणजे उपवास काय आहे हे तर कळलं, पण आता पुढचा प्रश्न, तो करायचा तरी का? काय मिळतं यातून? याचा अंतिम उद्देश काय आहे? बऱ्याचदा असं वाटतं की उपवास केल्याने आपलं नशीब बदलेल किंवा देव प्रसन्न होईल. पण मूळ संदर्भानुसार हा त्याचा उद्देश नाहीये. खरा उद्देश आहे आत्मउन्नती, म्हणजे स्वतःला अधिक चांगलं बनवणं. आणि हे कसं होणार? तर दिवसभर आपलं मन ईश्वराच्या स्मरणात, चांगल्या विचारांमध्ये गुंतवून. हो, हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उपवास करून कोणी आपलं प्रारब्ध, आपलं नशीब बदलू शकत नाही. ते बदलण्यासाठीचं हे साधन नाहीच. त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा, अधिक आंतरिक आहे. तर आता आपण हळूहळू या चर्चेच्या समारोपाकडे येतोय. आपण आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या असलेल्या या उपवास संकल्पनेकडे एका नव्या आणि मला वाटतं अधिक खोल नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत आपण जे काही बोललो त्याचा सार आपण 3 टप्प्यांत बघू शकतो. पहिला टप्पा होता शारीरिक, म्हणजे अन्न न खाणं. तिथून आपण दुसऱ्या टप्प्यावर आलो, जो होता मानसिक, म्हणजे वाईट विचारांचा त्याग करणं. आणि शेवटी आपण तिसऱ्या आध्यात्मिक टप्प्यापर्यंत पोहोचलो, जिथे सद्गुणांसोबत जगून स्वतःची उन्नती करणं हा खरा अर्थ आहे. आणि जाता जाता एक प्रश्न, जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. या नव्या अर्थानुसार पुढच्या वेळेस जेव्हा आपण उपवास करण्याचा विचार करू, तेव्हा तो फक्त शरीरासाठी केलेला एक उपचार असेल, की आपल्या आत्म्याला अधिक शुद्ध, अधिक उन्नत करण्यासाठी केलेला एक व्यायाम असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?